पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट शिखरावर आहे। जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये तेल आणि गॅसची टंचाई भासत आहे। एखादा देश तेल आणि गॅसच्या दरांमध्ये प्रचंड वाढ करत आहे, तर कोणी निर्बंध लादून इंधन वाचवण्याचा प्रयत्नात आहे। या युद्धापासून भारतानेही धडा घेतला आहे। पश्चिम आशियातील युद्धानंतर भारत स्वतःला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे। भारताने वाळवंटात तेलाचे उत्पादन वाढवले आहे, समुद्र गॅस निर्माण करत आहे। इतकेच नाही तर कोळशापासून गॅस बनवण्याची तयारी केली जात आहे। भारताने तेल उत्पादनात मोठे यश संपादन केले आहे। सरकारी तेल कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानच्या धार मध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनाला विक्रमी पातळीवर नेऊन ठेवले आहे। जोधपूर सँडस्टोन फॉर्मेशन क्रूड ऑइलचे उत्पादन वाढून 1202 बॅरल प्रतिदिनवर पोहोचले आहे, जिथे वर्ष 2025 मध्ये ही क्षमता केवळ 705 बॅरल प्रतिदिन होती। आज त्यात सुमारे 70% वाढ झाली आहे। कंपनीने 13 नवीन सेल विहिरींचे खोदकाम केले आहे। आधीच कंपनीकडे 9 विहिरी उपलब्ध होत्या। सायकल स्टीम स्टिम्युलेशनच्या मदतीने कंपनीने तेल उत्पादन वाढवण्यात यश मिळवले आहे। येथून निघालेले घट्ट कच्चे तेल टँकरद्वारे गुजरातच्या मेहरानमध्ये असलेल्या ऑइल अँड नॅशनल गॅस कॉर्पोरेशन पर्यंत पोहोचते। तिथून ते पाईपलाईनद्वारे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या रिफायनरीमध्ये पाठवले जाते। आर्थिक वर्ष 2025 आणि 26 मध्ये ऑइल इंडियाच्या राजस्थानच्या या भागातून 43,773 मेट्रिक टन कच्च्या तेलाचे उत्पादन झाले होते, तर गेल्या वर्षी हे 32,778 मेट्रिक टन होते। थार वाळवंटाशिवाय भारताने अंदमान समुद्रामध्ये ही मोठे यश मिळवले आहे। सरकारी तेल कंपनी एजन्सीमध्ये तेलाच्या 46 ब्लॉक मध्ये खोदकाम सुरू केले आहे, तर 20 अब्ज डॉलरच्या मेगा प्लॅन अंतर्गत कंपनीने ऑइल आणि गॅस एक्सप्लोरेशनला मंजुरी दिली आहे। अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाजवळील खोल पाण्यात तेल आणि नैसर्गिक वायूच्या प्रचंड क्षमता शोधण्यासाठी कंपनीने नवीन ब्लॉक्स मध्ये ड्रिलिंग सुरू केली आहे। यासोबतच ओएनजीसीने अरबी समुद्रातील आपल्या दमन ऑफसाईड डेव्हलपमेंट मध्ये प्रोजेक्ट मध्ये गॅस उत्पादन सुरू केले आहे। ऑफसाईड प्रोजेक्टच्या प्लॅटफॉर्म B124P मधून गॅसचे व्यावसायिक उत्पादन आणि पुरवठा सुरू झाला आहे। 1 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीच्या या उत्पादनातून तयार झालेला गॅस हजीरा प्लांट मध्ये पाठवला जात आहे। कंपनीने 2 वर्षापेक्षाही कमी वेळात दमन ऑफसाईड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मधून गॅसचा पुरवठा सुरू केला आहे। केवळ वाळवंट किंवा समुद्रात नाही, तर कोळसा देखील भारताची ताकद वाढवणार आहे। भारत ऊर्जा क्षेत्रात स्वतःला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कोळशाचा आधार घेत आहे। कोळशाच्या मदतीने गॅस बनवण्याची तयारी केली जात आहे। कोळशा साठ्यांच्या बाबतीत भारत जगात 5व्या क्रमांकावर आहे। आता याच कोळशाच्या मदतीने भारत ऊर्जा क्षेत्रात स्वतःला आत्मनिर्भर बनवून गुंतला आहे, जेणेकरून आयातीवरील अवलंबित कमी करता येईल। कोल गॅसिफिकेशन प्रोजेक्ट साठी सरकारने 4 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा अंदाज ठेवला आहे। वर्ष 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाच्या गॅसिफिकेशनचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। केंद्र सरकारने यासाठी 8,500 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पॅकेजच्या योजनेलाही मंजुरी दिली आहे। यासाठी कोल इंडिया आणि गेलेला मोठी जबाबदारी मिळाली आहे। अशाच देश विदेशातील सर्व माहिती करिता मी माझ्या या चॅनल वरती नवीन असाल, अशाच देश विदेशातील सर्व माहिती करिता तुम्ही माझ्या या चॅनल वरती नवीन असाल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।